नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये विधवा महिला लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थी यांचा समावेश आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, शासन निर्णय आला आहे का, निधी मंजूर झाला आहे का आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान कधी जमा होण्याची शक्यता आहे, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेशी संबंधित नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळण्यास मदत होईल। चला तर मंडळी, आता सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम हयातीच्या दाखल्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला म्हणजेच जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाभार्थ्यांना 30 जून पर्यंत हयातीचा दाखला सादर करायचा होता, मात्र अद्यापही असे लाखो लाभार्थी आहेत ज्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलै ही हयातीचा दाखला सादर करण्याची शेवटची तारीख सांगण्यात येत आहे। त्यामुळे या तारखेपर्यंत हयातीचा दाखला सादर करणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जर हयातीचा दाखला सादर केला नाही तर पेन्शन बंद केली जाऊ शकते। लाभार्थी जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे। जर तुम्ही अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नसेल तर दिलेल्या कालावधीमध्ये तो सादर करून घेणे आवश्यक आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच दिव्यांग सक्षमीकरण विभाग या दोन्ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण हयातीचा दाखला वेळेत सादर न केल्यास केवळ पेन्शन बंद होण्याचा प्रश्न नाही तर लाभार्थ्यांना योजनेतून बाद केले जाण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे। अशा परिस्थितीत पुन्हा नव्याने अर्ज करावा लागू शकतो आणि पुन्हा कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागू शकते। ही सर्व प्रक्रिया टाळण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये हयातीचा दाखला सादर करणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता पाहूया जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत शासन निर्णय। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या वितरणाबाबत शासन निर्णय आला आहे का, याबाबतची माहिती पाहूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वितरणासाठी परवानगी मिळाल्याचे तसेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा शासन निर्णय थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अनुदान जमा करण्यासाठीचा शासन निर्णय नाही। म्हणजेच लाभार्थ्यांना प्रत्यक्षात अनुदान कधी मिळणार हा प्रश्न अजूनही महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया दिव्यांग लाभार्थ्यांबाबत काय परिस्थिती आहे। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग हे दोन विभाग वेगवेगळे झाल्यानंतर अनुदान वितरणाच्या प्रक्रियेमध्ये फरक दिसून येत आहे। प्रत्येक वेळी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय अगोदर येताना दिसत आहे आणि त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। मागील महिन्यामध्येही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे। तसेच काही दिव्यांग लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता देखील वितरित झालेला आहे। मात्र अजूनही काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाही, त्यामुळे त्यांना जुलैचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। त्यासाठी हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणारे इतर लाभार्थी। यामध्ये विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचा समावेश आहे। या लाभार्थ्यांसाठी मागील काही महिन्यांपासून स्वतंत्र शासन निर्णय येत नसल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक वेळा थेट पोर्टलवर तारीख येते आणि त्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होते। यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होते, मात्र अनेक लाभार्थ्यांना त्याच वेळी अनुदान मिळत नाही। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी अनुदान मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येते। मित्रांनो, विधवा महिला लाभार्थ्यांसाठी हे अनुदान अत्यंत महत्त्वाचे आहे। तसेच वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी हे अनुदान तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित केला जात आहे, त्याच पद्धतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या इतर लाभार्थ्यांसाठीही शासन निर्णय निर्गमित होऊन निधी मंजूर होणे आणि अनुदान वितरित होणे गरजेचे आहे। जर शासन निर्णयानुसार निधी मंजूर होऊन
सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाले तर निश्चित ही चांगली गोष्ट ठरणार आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया जुलै महिना संपला पण अजूनही अनुदानाचा प्रश्न. मित्रांनो, आता जुलै महिन्याचा शेवट जवळ आलेला आहे, मात्र अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान अद्याप जमा झालेले नाही. अनुदान जमा होणे तर दूरच, काही लाभार्थ्यांसाठी संबंधित शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय यापूर्वी 1-2 दिवस अगोदर येताना दिसत आहे. काही वेळा पुढील महिन्याच्या अनुदान वितरणाबाबतचा शासन निर्णय 28 किंवा 29 तारखेलाही आलेला आपण पाहिलेला आहे. काही वेळा 25 तारखेलाही शासन निर्णय आलेला आहे. मात्र यावेळी ऑगस्ट महिन्याच्या वितरणाबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णयही अद्याप आलेला नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया काल आलेला शासन निर्णय नेमका कशासाठी आहे. मित्रांनो, काल जो शासन निर्णय आलेला आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय नाही. हा शासन निर्णय योजनेवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निधीच्या वितरणासंदर्भात आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या कालावधीसाठी संबंधित कामकाजासाठी निधी वितरणाचा शासन निर्णय आलेला नाही. परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अनुदान कधी जमा होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबतही आणि इतर लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबतही हीच परिस्थिती आहे. मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय येईल असे निश्चितपणे म्हणता येत नाही. मात्र मागील 2-3 महिन्याची परिस्थिती पाहता दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना अद्याप वितरित झालेला नाही त्यांच्यासाठी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप वितरित झालेला नाही त्यांचा जुलै महिन्याचा हप्ता अगोदर जमा केला जाऊ शकतो. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे अनुदान लवकर वितरित करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. जर ऑगस्ट महिन्याचे वितरण पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 5 तारखेच्या आत करण्याचे नियोजन असेल तर त्यानुसार आज किंवा उद्या संबंधित शासन निर्णय येण्याची अपेक्षा आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यांच्यासाठी आज किंवा उद्यापासून वितरण सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अनुदान नेमके कधी जमा होणार. मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांना सर्वात जास्त उत्सुकता असलेला प्रश्न म्हणजे अनुदान नेमके खात्यामध्ये कधी जमा होणार. याबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग असो किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग असो या दोन्ही विभागाच्या माध्यमातून जेव्हा अधिकृत माहिती किंवा अपडेट जारी केली जाईल त्यानुसार पुढील माहिती समोर येईल. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत लाभार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. विशेषतः ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यांच्यासाठी हा हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागलेले आहे. तसेच ऑगस्ट महिन्याचे वितरण कधी सुरू होणार याबाबतही लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच संबंधित लाभार्थ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबतची संपूर्ण माहिती पाहिली. जुलै आणि ऑगस्ट वितरणासंदर्भात निधी आणि शासन निर्णयाबाबतची माहिती आपण पाहिली. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष अनुदान जमा करण्यासाठीचा शासन निर्णय आणि वितरणाची प्रक्रिया याबाबत अजूनही प्रतीक्षा आहे. तसेच हयातीचा दाखला सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये तो सादर करणे महत्त्वाचे आहे. कारण हयातीचा दाखला सादर न केल्यास पेन्शन बंद होण्याची तसेच योजनेतून बाद होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करू नका. दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जशी नवीन माहिती जारी केली जाईल त्यानुसार पुढील अपडेट आपण जाणून घेऊ. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाभार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.